हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्लॉग. सो मला काहीतरी चटपटीत खायचं होतं म्हणून मी म्हटलं घरातल्या घरातच आपण मस्त हक्का नूडल्स बनवूया. बाहेरचं खाऊन बोर झालं होतं म्हणून मी पटकन असं चीज नूडल्स हे केलं. चीज मी वरतूनच ग्रेट केलेला आहे आणि छान झालं होतं, मस्त होतं. थोडंसं स्पायसी होतं आणि मला स्पायसी आवडतं. तर घरात आपल्या जे पण भाज्या असतात ते मी घेतल्या. माझ्याकडे शिमला मिरची आणि गाजरच होती, मग मी ते घेतलं. थोडंसं ऑइल गरम होऊ दिलं. त्याच्यामध्ये मिरच्या चिरून टाकल्या आणि मग ते झालं, मिरच्या टाकल्या, आलं लसणाची पेस्ट टाकली. त्याच्यामध्ये तिखटासाठी आपल्या घरात जे पण सॉस असेल ते टाकायचं. ग्रीन चिलीज ऑप्शनल आहे. मला थोडंसं स्पायसी लागतं म्हणून मी ग्रीन चिली चिरून ठेवलेल्या होत्या, तर ते यूज केले आहेत. साइड बाय साइड मी याच कढईमध्ये तुम्ही आधी बघितलं असेल तर नूडल्सही बॉईल करून घेतले होते. नंतर नूडल्स ड्रेन केले आणि फोडणीही त्याच्याच ह्याच्यात दिली. तर अद्रक लसणाचा जर कच्चा वास नको असेल तर त्याला तेलात चांगलं फ्राय होऊ द्यायचं. मला ऑनियन्स जास्त आवडतात म्हणून मी ऑनियन्स टाकले नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही ऑनियन्स टाकू शकता. मी फक्त शिमला मिरची आणि गाजरच टाकलेले आहेत. ते छान असे बारीक चिरून घेतलेत आणि त्याला थोडंसं मीठ टाकून त्याला मस्त असं वाफवून घेतले आणि त्याच्यानंतर आपले सॉस आहे ते सगळं टाकायचे. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आपल्याला केवढं लागतं ते एक अंदाज. कारण का मी बॉईल करतानाही भरपूर नूडल्समध्ये ऑइल टाकलं होतं जेणेकरून ते चिकट नको हो म्हणून. आणि मीठ तेव्हा पण मी टाकलं होतं कारण का ते मीठ टाकलं ना की पटकन शिजतं. आता हे मस्त असं खूप टेम्प्टिंग दिसतं तर मला राहवत नाहीये म्हणून मी फटाफट मस्त बनवते लवकर थोडासा गॅस फास्ट करून आणि थोडीशीच क्वांटिटी बनवली होती. कारण का खूप जास्त होतं म्हणून. मग आपल्या घरातले जेवढेही मसाले आहेत ते थोडे चवीपुरते टाकायचे. जसं गरम मसाला, जीरा पावडर, धनिया पावडर, लाल तिखट, हळद हे आपल्या घरात जे असेल ते टाकायचे आणि सॉस पण टाकायचे. छान लागतात. एक छान टेस्ट येते. एकदम रोड स्टाईल ते यात्रेला भेटतात ना हक्का नूडल्स सेम तसे. तर चांगल्याला स्टर करून घ्यायचं. स्टर झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सॉस ॲड करणार आहोत. थोडीशी रेड चिली स्पायसी असते म्हणून ते पण तुम्ही तुमच्या टेस्ट बडनुसार ॲड करा. थोडंसं म्हणजे अर्धं झाकण हे व्हिनेगर तुम्ही टाका. थोडासा सोया सॉस, कारण का सोया सॉसने खूप आंबट होतं. मग तो आंबटपणा मला आवडत नाही जास्ती म्हणून सोया सॉस मी थोडाच वापरते. आणि ग्रीन चिली तुमच्याकडे असेल तर तुम्ही ग्रीन चिली टाकू शकता. आणि कुठले सॉस असेल मायो वगैरे ते पण तुम्ही टाकू शकता. आता हे चांगलं झालं. ब्लॅक पेपर मी टाकलं. ब्लॅक पेपरनी चांगली टेस्ट येते. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण इथे आपले नूडल्स ॲड करून झाले आहेत. ही नूडल्सची क्वालिटी पण चांगली होती. तुम्ही बघताय जास्ती जाडे नाहीये. एकदम बारीक शेवसारखे आहेत आणि हे खायला पण खूप लाईट होते. तर हे असे आपले नूडल्स मस्त यम्मी घरी रेडी झाले आहेत. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली का? माझ्या पेजला लाईक, फॉलो, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.